संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडिओज आता समोर आलेत। या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसून येतंय। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली। ही हत्या इतकी निर्घृण होती की आरोपींनी देशमुखांना हालहाल करून मरण यातना दिल्या। काही दिवसांपूर्वीच या हत्याकांडाचे फोटो समोर आलेत। त्यातच आता या मारहाणीवेळी शूट करण्यात आलेले व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये देशमुखांना कशा पद्धतीनं मारहाण झाली हे स्पष्टपणे दिसून आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। मात्र हा सर्व डेटा आरोपींनी डिलीटही केला होता। पण पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हा सर्व डेटा रिकव्हर केलाय। सध्या हेच व्हिडिओज मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आलेत। या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुखांना मारहाण करत असल्याचं दिसून येतंय। व्हिडिओ पहिला 9 डिसेंबर रोजी दुपारी 3:46 पहिला व्हिडिओ शूट करण्यात आला। त्यावेळी संतोष देशमुखांना मारहाण करण्यास सुरुवात झाली। यामध्ये संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायर सारख्या हत्यारानं तसेच लाथाबुक्क्यानं मारहाण करत असल्याचं दिसून येतंय। व्हिडिओ दुसरा वेळ 3:47 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरनं मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढल्याचं दिसून येतंय। व्हिडिओ तिसरा वेळ 3:48 हा व्हिडिओ 35 सेकंदाचा असून यामध्ये संतोष देशमुखांना वायर सारख्या मूठ लावलेल्या हत्यारानं मारहाण केली जाते। व्हिडिओ चौथा वेळ 3:51 या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी दिसते, तर एका प्लास्टिकच्या लवचिक पाईपानं संतोष देशमुखांना मारहाण केली जाते। व्हिडिओ पाचवा वेळ 3:52 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना कॉलरला धरून बसवलं जातंय। व्हिडिओ सहावा वेळ 3:53 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावर जखमा दिसतायत, तसंच इतर ठिकाणी मारहाण झाल्याचंही दिसून येतंय। व्हिडिओ सातवा वेळ 3:54 या व्हिडिओमध्ये आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपनं देशमुखांना मारहाण करताना आणि मोबाईलमध्ये शूट करताना दिसतायत। व्हिडिओ आठवा वेळ 3:54 या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना बळजबरीनं काहीतरी विचारताना पाहायला मिळतायत। व्हिडिओ नववा वेळ 3:55 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसते। तसंच आरोपी घुले हा जबरदस्तीनं देशमुखांना आपण सगळ्यांचाच बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून त्यांच्या तोंडावर उभ्यानं लघवी करताना दिसतोय। व्हिडिओ 10वा वेळ 3:58 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना कपडे काढून मारहाण केली जाते। व्हिडिओ 11वा वेळ 3:58 या व्हिडिओत जखमी संतोष देशमुख यांना विवस्त्र बसवून दुसरी व्यक्ती शूटिंग करताना दिसते। व्हिडिओ 12वा वेळ 3:59 या व्हिडिओत संतोष देशमुखांचे केस ओढून त्यांना जबरदस्तीनं बोलायला लावलं जातंय। व्हिडिओ 13वा वेळ 5:34 यामध्ये आरोपी संतोष देशमुखांना झोपवून रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसतायत। व्हिडिओ 14वा वेळ 5:35 या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना उठवून त्यांना बसवून त्यांना शर्ट घालताना पाहायला मिळतायत। व्हिडिओ 15वा वेळ 5:53 या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कण्हत असल्याचा आवाज येतोय। शेवटचा म्हणजेच 15वा व्हिडिओ हा 5:53 शूट करण्यात आलाय। याचाच अर्थ दुपारी 3:45 पासून ते जवळपास 6 वाजेपर्यंत संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि या जीवघेण्या मारहाणीनंतरच संतोष देशमुखांचा मृत्यू झालाय। सध्या या प्रकरणातील 8 आरोपींवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे, तर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं आम्हीच संतोष देशमुखांची हत्या केल्याचं कबूल देखील केलंय। खंडणीत अडथळा येत असल्यानं आम्ही संतोष देशमुखांना मारल्याचं सुदर्शन घुलेनं स्पष्ट केलंय।
सध्या बीडच्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे देशमुख कुटुंबियांची बाजू मांडतायत। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।